मी शेतकरी, माझी ही प्रतिभाची कहाणी. पहिला वेळेवर पाऊस तर पिकच होणार, नाही तर डोळ्यात असमानचे पाणी. साऱ्या विश्वाचं पोट भरणारा शेतकरी मायबाप, त्याला संधी येत नाही. तूच तुझ्या पैशांवर कर्ज बांधून आपली शेती करतो, पण कधी शेतीला लागलेलं तर निसर्गाचं चक्र असं अडकतो. हातातोंडाशी आलेले पीक पाण्याविना जळून जातो, अतिवृष्टीमुळे नष्ट होतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातला शेतकरी याला अन्नदाता असे म्हणले जाते. 1965 साली लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिला, जय जवान जय किसान. कारण त्यांना माहीत होतं, देशाला सुदृढ बनवायचं असेल तर देशाचा जवान आणि किसान यांच्या खांद्यावर दिला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, शेतकऱ्यांना हवा त्या समान भेटतोय का? नाही. म्हणूनच जर शेतकऱ्यांनी शेती करायचं सोडलं, जवानांनी रक्षण करायचं सोडलं, तर हा देश राहणार नाही. म्हणून गर्वाने म्हणा, गर्व आहे मला शेतकरी असण्याचा. हो, सुखाचा आणि माझा छोटासा भांडण आहे. आयुष्याचा रथ सांभाळणं जरासं कठीण आहे. हो, मी शेतकरी, हीच माझी नशिबाची कहाणी. पडला वेळेवर पाऊस तर पिकच सोना, नाहीतर डोळ्यात नसवांचे पाणी. निधी हवी आहे मला, म्हणून राजा रुसला आहे. वीर हवी आहे मला, म्हणून राजा रुसला आहे. नाना विचारतो संभाला, आता कोणाचा विहिरीवर नंबर आला आहे? संभा, अरे संभा, बरं बोला की. अरे, आपल्या झाडाला पाणी पण नाही, आभाळात पाऊस पण नाही. आता काय करायचं? अरे, आता काय करायचं? अरे, त्या जवा योजनेच्या विहिरीचं काय झालं? आपलं एवढं कुठे चालणार? त्या आमदाराच्या पुराचा नंबर लागलेला आहे. अरे, त्या आमदाराच्या पुराचा नंबर लागलाय, त्याच्याकडे आता विहीर खोदाचे पैसे पण नाही का? अहो, जाऊ द्या ना नाना, कुठे घेऊन बसलाय? मंडळी, शेती आणि शेतकरी हा खूप नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे. सरकारी योजना हे शेतकऱ्यांसाठी आहे, पण ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय का? अहो, भस्म झालेली मोठी मंडळी त्या योजनेला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूच देत नाहीये. आता यामध्ये का कोणाची चूक? माणसाने हरवली माणुसकी. अरे, तू इकडे काय बोलत बसलेला आहे? अरे, मी लोकांसोबत बोलतोय. अरे, तुला माहितीये का, आपले कापसाचे चेक आलेले. आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे. चला चला मंडळी, येतोय, चेक घेऊन येतोय. साहेब, ओ साहेब, आमचे कापसाचे चेक आले की नाही? बरं, हो बरं, बोला, नाव सांगा बरं. माझं नाव ज्ञानदेव आणि त्याचं नाव सोमनराव. 1 मिनिट, हे घ्या तुमचे चेक. साहेब, हा तर 7,000चा चेक आहे. आम्हाला तर 25,000 मंजूर झाले अरे, होते. तुमच्या बँकेतून व्याज कटून आले पण आहे. साहेब, असं कसं होऊ शकतं? अरे, मला टेन्शन नको द्या, मला खूप काम आहे. चला निघा इथून. पण साहेब, माझं तुम्हाला एकदा सांगितलं समजत नाही का? चला निघा इथून. आता माझ्यासोबत कोणी नाही. माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. आता मी काय करू? आता मी माझं जीवनच संपवते. अरे, असं काय करताय राव? अरे, आता पर्यायच नाही माझ्याकडे. थांबा की राव, थांबा. शेपूट हालून हालून मस्त सुद्धा जमते, पण तिच्या पाठीवरचा कवळा उडतच नाही. तसंच एका शेतकऱ्यांच्या मनात जर आत्महत्या करण्याचे विचार आले तर ते कधी कमी होतच नाही. अहो, सातबाऱ्यावर नाव चिटकून बसले सावकार. आता काय बुजगावण्यासारखी झोपी गेली आहे सरकार. पाहूया पुढे काय होते तर. आनंदी मन दुःखात बदलते, क्षणात आभाळ पसरते. असं आहे माझं जीवन आयुष्य. कधी काय करल ते सांगता येत नाही. आणि अशा मंडळी शेणात जरी ज्वारीचे दाणे दिसले तर वेचून खात. अहो, त्या मोठ्या मंडळीचं सोडा, या लहान मंडळीकडे बघा. आता प्रत्येक मुलाला वाटतं की मी सुद्धा शेतकरी न होऊन मोठा डॉक्टर, इंजिनियर व्हावं. चला तर बघूया शाळेत काय काय घडत आहे. नमस्ते. नमस्ते मुलांनो, बसा खाली. बरं, आज आपण गणित शिकूया. गणित नाही. शांत बसा. बरं, आज आपण दुसऱ्या विषयावर बोलूया. पण तुम्हाला माहित आहे, तुम्हाला मोठे होऊन काय काय व्हायचं आहे तर? तू सांग मॅडम. मला कलेक्टर व्हायचं आहे. तुला का? मॅडम, मला
मला काहीच नाही व्हायचं आहे. मुलांनो, असं असणं योग्य नाही. तुम्हालाही मोठं व्हायचंय, शिकायचंय, भरपूर पैसा कमवायचाय आणि शहरात सुद्धा जायचंय. पण हे काय, तुम्ही कोणाच्या गुलामगिरीच करत असता ना? याला बघा, हा शेती करणार आहे, कोणाच्या गुलामगिरीचा नाही. शाबास बाळा, मला तुझा अभिमान आहे. पप्पा पप्पा, अरे बोल मला, काय झालं? पप्पा पप्पा, आज बाईंनी माझा अभिमान केला. अरे वा 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 वा. पप्पा, बाईंनी विचारलं तुम्हाला मोठे झाल्यावर काय बनायचंय? तर मी म्हणालो मला शेतकरी व्हायचंय. अरे गधड्या, तुला मोठं होऊन शिकून शेतकरीच काय व्हायचं आहे? पप्पा, तुम्ही तरी शेतकरी आहे ना? मी आहे, पण तुला नाही व्हायचं आहे. नाही नाही पप्पा, मला शेतकरी व्हायचंय. बाई माझा अभिमान करते. अरे त्या बाईंना काय करते की तू शेतकऱ्याला किती कष्ट करायला लागते, शेतकऱ्यांचं काय हाल चाललाय. नाही नाही पप्पा, मला शेतकरीच जा व्हायचं. आपल्या जागेवर बस आणि तुला शेतकरी नाही व्हायचंय. नाही नाही पप्पा, मी शेतकरीच होणार. गप्पा बस. जाऊ द्या, नाही होत शेतकरी. म्हणजे इंजिनियरचं पोरगा इंजिनियरच व्हावं, डॉक्टरला त्याचा मुलगा डॉक्टरच करायचंय, पण शेतकऱ्याला त्याचा मुलगा शेतकरी का नाही करायचं? काय चाललंय काय हे? अहो, तर हेच नाही, आजकालच्या मुलींना पण शेतकरी नवरा नकोय. तर बघूया आई आणि तिच्या मुलींचा संवाद. श्रद्धे, अगं श्रद्धे. काय 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 झालं? अगं पोरी, तुझ्यासाठी पोरगा बघितलाय. मला आताच नाही करायचंय लग्न. अगं मोठा शेतकरी आहे, 25 एकर बागाची शेती आहे त्याच्याकडे. मला नाही पाहिजे तो शेतकरी नवरा. अगं शेतकरी पोरही चांगले असतात. मला शेतकरी नवरा नाही पाहिजे, मला नाही आवडत तो शेतकरी. मला तर इंजिनियर नवरा पाहिजे, त्याच्याकडे गाडी, बंगला आणि खूप सारा पैसा असेल. मला तर 25,000 मंजूर झाले होते, पण मला 7,000 आले. मग रोज शेतात कष्ट करण्याचा काय फायदा? घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. आता काय होईल माझं? आता मी जिवंत राहून करणारच काय? आता मी करते आत्महत्या. अहो बघितलंय काय? ज्ञान देऊन आत्महत्या केली आहे. चला चला बघूया. बाबा, ओ बाबा, हे काय केलं तुम्ही? आता आमचं कसं होणार? हे काय केलं तुम्ही? आता आपल्या मुलीचं लग्न कसं होणार? बघितलं का तुम्ही? शेतकरी एवढा कष्ट करूनही त्याला 2 वेळेचं अन्नही येत नाही. तो शेताची आणि घरची जबाबदारी सांभाळता तो आपले स्वप्न पण पूर्ण करू शकला नाही. तंत्रज्ञानाची साथ हवी, शेतकऱ्यांची मेहनत हवी, विश्वासाचे नाते हवे. सोबतीने पुढे जाऊया. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला शेतकऱ्याची साथ हवी. शेतकऱ्याची साथ हवी. म्हणून